हे पोस्टल वोटिंग काउंटिंग आहे। थोड्याच वेळात ईव्हीएमचं काउंटिंग सुरू होईल आणि यातनं आपल्याला कळेल की या ईव्हीएम मध्ये प्रत्येकाचं अस्तित्व, प्रत्येकाची राजकीय गणितं, प्रत्येकाची धाकधूक जी आहे ती समोर येईल आणि आपल्याला कळू शकेल की कोण कशा पद्धतीने आघाडी घेतं। ही आघाडी पिछडी अशाच पद्धतीने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा आणि ही सगळी बदलती आकडेवारी अगदी मोठी ब्रेकिंग न्यूज स्क्रीनवरती आपण बघताय। अमरावतीमधून मोठी ब्रेकिंग न्यूज येते। भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना 1, राष्ट्रवादी 5, त्याचबरोबर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर दिसतंय। ही पोस्टल वोटिंग आहे, आम्ही वारंवार तेच सांगतोय, ही पोस्टल वोटिंग आहे। पोस्टल वोटिंग मध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर यावरून आम्ही सांगतोय। त्यानंतर ईव्हीएम मध्ये काय होतंय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। माझं या महानगरपालिकेकडे विशेष लक्ष आहे, कारण मी स्वतः इथे गेलो होतो। भाजप या ठिकाणी 10 जागांवर, शिवसेना 8 जागांवर आणि जर आपण पाहिलं तर इतर आकडेवारी देखील समोर येताना दिसते। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, युबीटी 7 जागांवर, मनसे 1 जागांवर या ठिकाणी आघाडीवरती आहे। पण वंचित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडी हे देखील काय करते। बहुजन विकास आघाडी 15 जागांवर या ठिकाणी आघाडी दिसते। या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर मुंबईत ठाकरेंची चर्चा आहे तर तिथं ठाकूरांची चर्चा आहे। त्यामुळे आप्पा ठाकूर म्हणजे अर्थात हितेंद्र ठाकूर काय नेमकं तिथे घडवतात हे बघायला पाहिजे। शिट्टी वाजते का, शिट्टी जर वाजली तर त्याची आघाडी कशा पद्धतीने राहते। कल्याणमध्ये आपण बघतोय शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत, अर्जुन पाटील, संगीता म्हात्रे हे आघाडीवर आहेत कल्याणमधून। कल्याणमध्ये शिवसेना उमेदवार आघाडीवर दिसतात। तुम्ही शो केलेला, काय तिथलं लोकांचं म्हणणं? कल्याणमध्ये जर आपण पाहिलं तर एकूणच संमिश्र असं दिसत होतं, पण हे दिसत होतं की लढत जी ती अर्थातच कल्याण डोंबिवलीतली 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले। त्यानंतर फार काही आकडेवारी त्यांना आवश्यक नव्हती, ती आकडेवारी आज ते मिळवू शकतात। पण पाहूया, काटेकी टक्कर आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं। पण आता या क्षणाला शिवसेनेची मात्र कल्याणमध्ये आघाडी दिसते। परभणीमध्ये शिवसेना उभाठाला आघाडी मिळाल्याचं या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे कोण जल्लोष करतंय, म्हणजे कुठे सन्नाटा आणि कुठे भन्नाटा हे थोड्याच वेळात प्रियंका आपल्याला लक्षात येणार आहे। अगदी महत्त्वाचं आहे, शिवसेना उभाठा परभणीमध्ये आघाडीवर दिसून येत आहे। परभणीमध्ये असं म्हणतात परभणीसाठी सर की जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी। बनी तो बने नाही तो अब्दुल गनी असं पण म्हणतात गमतीत तिथं। त्यामुळे प्रभाग क्रमांक 194 मध्ये चला नाशिकमध्ये दुसऱ्या याच्यात जर आपण पाहिलं तर निशिकांत शिंदे आघाडीवरती असल्याचं कळतंय। हेच तर निशिकांत शिंदे जे समाधान सरवणकर यांच्या विरोधात या ठिकाणी लढत देत आहेत मतदारसंघामध्ये। त्यामुळे प्रभाग क्रमांक 194 मध्ये आपण पाहिलं प्रभागात ते जोरदार लढत देत आहेत। निशिकांत शिंदे आता राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे या पिछाडीवर आहेत, राष्ट्रवादीच्या त्या प्रवक्त्या होत्या। दादांची महिलांमधली धडधडती तोफ अगदी म्हणजे प्रत्येक गोष्टीवर अगदी ठोकपणे त्या बोलणार होत्या, अगदी ठोस भूमिका घेणाऱ्या आहेत। त्या आता पिछाडीवर दिसतात, पण ही पोस्टल वोटिंग आहे, काहीही होऊ शकतं। कारण रुपाली ठोंबरे पाटील या कार्यकर्त्याच्या हाकेला जाणाऱ्या आहेत त्या, तसं त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय। त्यामुळे आता नेमकं काय होतं ईव्हीएम मधून ते पाहणं महत्त्वाचं आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये रस्ती खेच दिसून गोरगेवारांची प्रतिष्ठा पणाला लागली, मुनगंटीवारांनी देखील मोर्चे बांधणी केलेली होती। दुसरीकडे आपण पाहिलं तर काँग्रेसचे नेते देखील तळ ठोकून होते। त्यामुळे शिवसेना उभाटा 4 जागांवरती आघाडी असल्याचं कळतंय। वंचित आणि एमआयएम 2-2 जागांवर तिथे आघाडी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपात जोरदार रस्सी खेच आहे। त्यामुळे वडिट्टीवार विरुद्ध जोरगेवार असा सगळा जो सामना आहे तो भाजप 4, शिवसेना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अजून काहीच नाही, वंचित 2, शिवसेना 1 या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आणि त्याचबरोबर उभाठाला 4 जागा म्हणजे आघाडी आहे, काँग्रेस 6 जागांवर आघाडी या ठिकाणी बघायला मिळते। तर पुण्यामध्ये सर कसब्यातून भाजप आघाडीवर आहे। पुण्यातून कसबा म्हणजे भाजपचाच तो बालेकिल्ला आहे आणि तिथून भाजप आघाडीवर आहे। कुणाल टिळक, स्वरदा बापट हे आघाडीवर आहेत। दोघांनाही राजकीय वारसा लाभलेला आहे, त्यामुळे दोघेही तिथून आघाडीवर असणं आता हे फार काही आश्चर्यचकित गोष्ट नाहीये। स्वप्नाली पंडित, राघवेंद्र मानकर हे देखील आघाडीवर आहेत। टिळक घराण्याचा वारसा सांगतात तिथले उमेदवार आणि अर्थात पुण्यात कसब्यातनं भाजप आघाडीवरती असल्याचं आपण बघतो। भाजपचा तो बालेकिल्ला आहे, त्यामुळे ते वोटिंग त्यांच्या बाजूने जाईल असं एकूण सांगितलं जात होतं। पण नागपूरमध्ये भाजप आता 25 जागांवर आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं होम ग्राउंड, तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवरती असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आघाडी पिछाडी ही सतत बदलत राहणार आहे। पुण्यात ईव्हीएमचं काउंटिंग ते देखील समोर येईल आणि त्यातनं कशा पद्धतीने रस्सीखेच होते
हे देखील आपल्याला कळेल. बरोबर. आता पोस्टल वोटिंगनी विशाल सर एक पीच तयार झालेला आहे. आता त्या पीचवर कसं काय सगळी आकडेवारी समोर येते ते ईव्हीएम मधून करणार. म्हणजे आता हे म्हणायचं की नाही, कारण धुळ्यातली एक मोठी बातमी आपल्या समोर येते. धुळ्यामध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. धुळ्यात काल बराच राडा झालाय. बंद होतं मशीन, मग 1.5-2 तास लोकांना थांबायला लागलं. मशीन बंद पडलं, दुसरं आणण्यात आलं, तेही बंद पडलं. त्यामुळे धुळ्यामध्ये आता भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे अशी एक बातमी आपल्याला कळते. धुळ्यामध्ये आणखी काही गणितं समोर येतात ते देखील पाहणं महत्वाचं आहे.